Okay. Exercise 6.1, question number 9. बघा काय दिला तुम्हाला प्रॉब्लेम बघा. Express area of a square as a function of its side S आणि पेरिमीटर P. म्हणजे थोडक्यात त्याला काय सांगायचं आहे, एरिया इन टर्म्स ऑफ साइड आणि एरिया इन टर्म्स ऑफ पेरिमीटर एक्सप्रेस करा असं त्याला थोडक्यात सांगायचं. एरिया इन टर्म्स ऑफ साइड आणि एरिया इन टर्म्स ऑफ पेरिमीटर, यालाच म्हणतात एरिया इज अ फंक्शन ऑफ एस आणि एरिया इज अ फंक्शन ऑफ टी. y इज अ फंक्शन ऑफ x चा अर्थ काय असतो माहिती काय बघा, y इक्वल्स x स्क्वेअर प्लस 3x प्लस 4. याला म्हणतात y इज अ फंक्शन ऑफ x. हे x मधलं एक फंक्शन आहे आणि ते फंक्शन काय आहे तर ते fx इथे आहे ते फंक्शन. मग तसं त्यांनी एरिया ऍज अ फंक्शन ऑफ काय विचारलं तुम्हाला, ऍज अ फंक्शन ऑफ साइड विचारले आणि नंतर एरिया ऍज अ फंक्शन ऑफ पेरिमीटर असा क्वेश्चन आहे. वाटलं तर पुन्हा वाचा क्वेश्चन काय म्हणते बघा, एक्सप्रेस द एरिया ऑफ स्क्वेअर ऍज अ फंक्शन ऑफ साइड. ते स्मॉल ए स्मॉल बी दोन क्वेश्चन आहेत म्हणून त्यांनी नंबर टाकले, ते वाचूच नका बघा. एक्सप्रेस एरिया ऑफ अ स्क्वेअर ऍज अ फंक्शन ऑफ साइड एस आणि दुसरा क्वेश्चन पेरिमीटर टी. लिहायला सुरू करा मला. द एरिया साइड अँड पेरिमीटर ऑफ स्क्वेअर आर द एरिया साइड अँड पेरिमीटर ऑफ स्क्वेअर आर कॅपिटल ए, स्मॉल एस अँड स्मॉल पी रिस्पेक्टिव्हली. ती कसं असेल, स्मॉल कॅपिटल तिथं जसं दिलं तसं घ्या, बहुतेक तिथं कॅपिटल लिहिले. आता पहिल्या क्वेश्चन मध्ये तुम्हाला त्यांनी काय विचारले, पहिल्या क्वेश्चन मध्ये काय विचारले वाचा. एरिया ऍज अ फंक्शन ऑफ काय विचारले, साइड. मला सांगा एरियाचा फॉर्म्युला इन टर्म्स ऑफ साइड काय असतो सांगा, साइड स्क्वेअर. मग खाली मला ए नंबर टाका, देअरफॉर कॅपिटल ए इक्वल साइड स्क्वेअर. झालं, हे पहिला क्वेश्चन तुमचा. एरिया इज अ फंक्शन ऑफ साइड मधलं फंक्शन. आता बी मात्र पहिल्यांदा मला पेरिमीटरचा फॉर्म्युला काय सांगायचा, पेरिमीटर मध्ये काय सांगायचं, 4 टाइम्स साइड. मग याचाच अर्थ आहे बघा, हे जे साइन असतं ना मॅथ्स मध्ये खूप वेळ येतो बघा, विच इम्प्लाइज दॅट. मी आधीमध्ये सांगितलं बघा तुम्हाला, विच इम्प्लाइज दॅट, विच मीन्स दॅट. 12वी लॉजिक मध्ये हा पहिलाच लेसन आहे तुम्हाला, 12वीला 12thला लॉजिक, तिथं आपण हे साइन वापरतो. P इक्वल्स 4s विच इम्प्लाइज दॅट जर एस पाहिजे असेल, एस तुम्हाला, तर तो किती आला सांगा, P अपॉन 4, which implies that perimeter equals side equals perimeter upon 4. मग खाली फॉर्म्युला काय, एरिया इक्वल साइड स्क्वेअर, therefore एरिया इक्वल साइड स्क्वेअर. सांगा साइड किती आहे, P/4 त्याचा स्क्वेअर, P/4 त्याचा स्क्वेअर, म्हणजे फायनल आन्सर एरिया इक्वल्स P स्क्वेअर बाय 16. P स्क्वेअर बाय 16. आता बघा, एरिया इज अ फंक्शन ऑफ पेरिमीटर. एरिया इज अ फंक्शन ऑफ पेरिमीटर. त्यांनी हेच विचारले, पहिल्यांदा विचारले एरिया इज अ फंक्शन ऑफ साइड विचारले. हे जे आहे ना स्क्वेअर किंवा इथला स्क्वेअर डिवायडेड बाय 16 याला फंक्शन म्हणतात. ऍडिशन, सबट्रॅक्शन, मल्टिप्लिकेशन, डिव्हिजन हे जे आहेत ना, ह्याला बेसिकली हे फंक्शन असतं, लक्षात ठेवा. मग एरिया हे पेरिमीटरच्या फॉर्म मध्ये आपण एक्सप्रेस केले, म्हणजे एरिया ऍज अ फंक्शन ऑफ काय सांगा, पेरिमीटर. झालं. नेक्स्ट पुढचा क्वेश्चन बघा. पुढचा नेक्स्ट क्वेश्चन वाचला, साधारण याच टाईपचा क्वेश्चन आहे, साधारण. बघा, एक्सप्रेस एरिया ऑफ अ सर्कल, एरिया ए ऑफ अ सर्कल ऍज अ फंक्शन ऑफ रेडियस, दुसरं डायमीटर आणि तिसरं सर्कम्फरन्स. म्हणजे थोडक्यात एरिया 3 प्रकारात लिहून दाखवा, एक रेडियसच्या फॉर्म मध्ये, एक डायमीटरच्या फॉर्म मध्ये आणि एक सर्कम्फरन्सच्या फॉर्म मध्ये लिहून दाखवा असं त्यांनी सांगितलं. हा त्याचा अर्थ आहे, हे समजून घ्या. सोल्युशन घे. द एरिया, रेडियस, डायमीटर अँड सर्कम्फरन्स, area, radius, diameter and circumference
of circle are capital A, small r, small d, and capital C respectively. A for area, R for radius, D for diameter आणि C for circumference. आता त्यातला पहिला प्रश्न म्हणजे स्मॉल ए म्हणायचं. वाचा बरं काय विचारलं त्यांनी. एरिया ऍज अ फंक्शन ऑफ काय विचारलं होतं, वाचा ना काय, रेडियस. मग आता खाली घ्या, A इक्वल्स पाय आर स्क्वेअर. एरिया इज अ फंक्शन ऑफ स्क्वेअर रेडियस. सांगा दुसरं काय विचारलं. दुसरं त्यांनी डायमीटरच्या फॉर्म मध्ये. सगळ्यात पहिली गोष्ट मला सांगा, डायमीटर केवढं असतं, ट्वाइस आर एवढं असतं ना. मग हे घ्या, डी इक्वल्स ट्वाइस आर. मग एरिया इक्वल्स पाय आर स्क्वेअर. पुन्हा फॉर्म्युला थांबा, इथे हे राहिलं, विच इम्प्लाइज दॅट, विच मीन्स दॅट डी बाय 2 म्हणजे आर. डी बाय 2 इक्वल्स आर. आणि मग खाली आता परत घ्या, एरिया इक्वल्स पाय आर स्क्वेअर. पाय इंटू ब्रॅकेट आर म्हणजे रेडियस, डायमीटर बाय 2. बघा आर म्हणजे रेडियस, डायमीटर बाय 2 चा स्क्वेअर म्हणजे पाय डी स्क्वेअर बाय 4. पाय डी स्क्वेअर बाय 4. बघा मला आता काय झालं सगळं. एरिया इज अ फंक्शन ऑफ डायमीटर. एरिया इज अ फंक्शन ऑफ डायमीटर. हे डायमीटरच्या फॉर्म मध्ये एक्सप्रेस केलं की करायचं. एरिया इज अ फंक्शन ऑफ डायमीटर. तिसरा आकडा लिहा बरं सी. थर्ड नंबर लिहा बरं सी. दिसतंय का लाईन. बघा सी. सर्कमफरन्सचा फॉर्म्युला काय आहे, 2 पाय. सर्कमफरन्सचा फॉर्म्युला काय, 2 पाय. हा सर्कमफरन्सचा फॉर्म्युला. मग यातनं मला जर आर पाहिजे असेल तर विच इम्प्लाइज दॅट, हे बघा 2 पाय ट्रान्सफर करून घ्या. 2 पाय आर इक्वल्स सी अपॉन 2 पाय. आर इक्वल्स सी अपॉन 2 पाय. चला परत एरियाचा फॉर्म्युला लिहा. सांगा एरियाचा फॉर्म्युला काय आहे रे, पाय आर स्क्वेअर. पाय ऍज इट इज. सांगा रेडियसचा स्क्वेअर आहे बघा. रेडियस काय बघा इन टर्म्स ऑफ सर्कमफरन्स किती आहे सांगा, सी अपॉन 2 पायचा स्क्वेअर. सी अपॉन 2 पायचा स्क्वेअर. पुन्हा पाय ऍज इट इज करा बरं. सी चा स्क्वेअर अपॉन 4 पाय स्क्वेअर. सी स्क्वेअर अपॉन 4 पाय स्क्वेअर. आता यातला एक पाय कॅन्सल होईल यातला आणि एक पाय खाली शिल्लक राहील म्हणजे सी स्क्वेअर अपॉन 4 पाय. एरिया इक्वल्स सी स्क्वेअर अपॉन 4 पाय. लक्षात ठेवा तुम्ही एक प्रकारे काय केलं माहिती काय, एरियाचे फॉर्म्युले वेगवेगळ्या प्रकारे तयार केले. म्हणजे समजा एखादा क्वेश्चन तुम्ही जेव्हा फर्स्ट टाइम 6वी 5वीत असताना, तुम्ही जुने लोक त्यांना माहिती असेल, जर समजा असा प्रॉब्लेम दिला की एका सर्कलचा सर्कमफरन्स एवढा दिलाय, त्याची एरिया काढा, तर त्यावेळी मीच तुम्हाला काय शिकवायचं माहिती का, पहिल्यांदा सर्कमफरन्सचा फॉर्म्युला लिहा, सी इक्वल्स 2 पाय. त्यात सर्कमफरन्स जागी सर्कमफरन्स रिप्लेस करा, 2 रिप्लेस करा, पाय रिप्लेस करा, आर तसंच ठेवा. ते सगळं ट्रान्सफर करून घ्या म्हणजे रेडियस मिळेल. मग रेडियस मिळाली की मग एरियाचा फॉर्म्युला मांडा, पाय आर स्क्वेअर आणि एरिया काढा. आता तुम्ही थोडक्यात काय केलं, एरियाचा फॉर्म्युला सी स्क्वेअर अपॉन 4 पाय इतका असतो. म्हणजे जर प्रॉब्लेम मध्ये सर्कमफरन्स दिला आणि विचारलं सर्कलची एरिया किती आहे, हे एवढी होईल, सी स्क्वेअर अपॉन 4 पाय. सी रिप्लेस केलं की डायरेक्ट एरिया मिळेल. पण हे आत्ता झालं रे, पण पूर्वी असं नाही शिकवलं, सेपरेट स्टेप. झालं करायचं. नेक्स्ट 11वा क्वेश्चन वाचा, 11th क्वेश्चन वाचा. An open box is made from a square of square cardboard of 30 centimeter side by cutting squares of length x centimeters from each corner and folding the sides up. Express the volume of box as a function of x. Also find the domain.
ऑल्सो फाइंड द. अतिशय सोपा प्रश्न आहे, घाबरू नका. हे बघा, समजा तुम्हाला एखादा स्क्वेअर शेप मध्ये एखादा कार्डबोर्ड दिला, स्क्वेअर शेप आहे त्याचा, त्याला कार्डबोर्डची लेंथ काहीतरी 30 सेंटीमीटर म्हणून त्यांनी सांगितली, 30 सेंटीमीटर. ह्याच्यापासून मला ओपन बॉक्स तयार करून दाखवा बरं. ओपन बॉक्स म्हणजे काय करायचं आहे, 4 कॉर्नरला काय करायचे, 4. असं पहिल्यांदा पेन्सिलनं अशा डॉटेड लाईन त्याच्यावर ड्रॉ करून घ्यायची. आपल्याला त्या बॉक्स हाईट किती ठेवायची, समजा तुम्हाला बॉक्सची हाईट एक समजा धरून चला 5 सेंटीमीटर ठेवायची, असं एक्झाम्पल झालं, 5 सेंटीमीटर ठेवायची. तुम्ही इथं 5 सेंटीमीटर ठेवा, इथं 5 सेंटीमीटर असा स्क्वेअर केला. असंच इथं पण 5 आणि इथं 5, असा ती पेन्सिलनं काय करून घ्या, असं त्याच्यावर लाईन्स ड्रॉ करून घ्या. कशावरती, त्या कार्डबोर्डवर. कार्डबोर्डची लेंथ किती आहे सांगा, 30 सेंटीमीटर. आता तुम्हाला तुमच्या बॉक्सची हाईट जी आहे ना, ती समजा 1 सेंटीमीटर पाहिजे. म्हणले बघा त्याने बॉक्सची हाईट किती पाहिजे आपल्याला सांगा. म्हणजे याचा अर्थ 4ही कॉर्नर मधून तुम्ही जो स्क्वेअर कापणार आहे की, आणि असं करायचं बघा, इथं कटिंग सुरू करायचं, इथं पण यायचं आणि इथनं वरनं कापायचं. हा स्क्वेअर कापायचा, हा स्क्वेअर कापून घ्यायचा, हा स्क्वेअर कापून घ्यायचा. मग तुम्हाला फिगर कशी कळायला मिळते मी देखील हीच फिगर पुन्हा मी तो स्क्वेअर मुद्दाम काढतो बरं का, सेम तसाच काढतो आणि कट करून टाकतो. पहिल्यांदा तुम्ही असं केलं, इकडून 1 सेंटीमीटर, इकडून 1, असे तुम्ही काय केले सांगा, स्क्वेअर 4 केले आणि ते कापून टाकले, 4 कॉर्नरचे 4 स्क्वेअर कापून टाकले. म्हणजे हे निघून गेले, तर असं होतं, हे निघून गेले, हे पण निघून गेले आणि हे पण निघून गेले. आणि मग तुम्हाला आता असा हे मिळालं, काय सांगा, तुमच्या कार्डबोर्डचं साईज, ते प्लस साईन असतं की नाही आपल्या डॉक्टरांचं, तसं साईन मिळालं. आणि मग याला काय करा, इथं स्केल लावा, स्केल पट्टी लावा आणि असं उभं करा, याला असं उभं करा, फोल्ड करा, फोल्ड असं करा, ह्याला असं इथं फोल्ड करा, ह्याला असं फोल्ड करा, ह्याला असं फोल्ड करा. ते साईडला जे असतं त्याला सेलोटेप लावून टाका. चला, बॉक्स तयार झाला का बघा, दिसला का बॉक्स तुम्हाला. त्या बॉक्सचा बेस हा आहे का बघा, हा तो बॉक्सचा बेस आहे का बघा, त्या बॉक्सचा बेस हा आहे का बघा. आणि असं येतं, असं झाल्यामुळे आता बघा, ही त्याची हाईट झाली का बघा, ही त्याची हाईट झाली का बघा. मग ही जी हाईट आहे ती किती असणार का, एक्स असं झाल्यावर हाईट किती होणार का त्याची, एक्स. आता ज्यावेळेस तुम्हाला असा विचार करा की त्या तुमच्या बॉक्सची म्हणजे सॉरी कार्डबोर्डची लेंथ किती होती सांगा, 30 सेंटीमीटर लेंथ, ब्रेड त्याची 30 सेंटीमीटर. मग जर कार्डबोर्डची लेंथ 30 सेंटीमीटर असेल, तुम्ही इकडे 1 सेंटीमीटर, इकडे 1 सेंटीमीटर जर कापलं त्यातनं, तर 30 सेंटीमीटर मधनं 2x गेले की नाही, 2x इकडनं x गेला, इकडनं x गेला रे, 2x गेले की नाही. मग तुमचा जो बेस उरणार आहे की नाही तो बॉक्सचा, तो किती असणार सांगा, 30 - 2x. बरं, हा स्क्वेअर शेप आहे, त्यामुळे याच्या बाबतीत पण तसंच. हे बघा, इथून एवढं किती आहे सांगा, इथून एवढं किती आहे सांगा, 30 सेंटीमीटर, कारण हा स्क्वेअर शेप आहे. इकडे तुम्ही x कापला, तिकडे पण x कापला, म्हणजे इथं पण किती राहणार सांगा, 30 - 2x. आता तुम्ही इथं जे 9वीत लोक शिकलेत त्यांना जर आठवत असेल तर बघा, मला बाकीच्यांचं माहित नाही, सॉरी. कोणत्याही फिगरचा व्हॉल्यूम, मी सारखं शिकवायचं तुम्हाला, आठवतंय बघा, कोणत्याही फिगरचा व्हॉल्यूम एरिया ऑफ बेस मल्टिप्लाइड बाय हाईट एवढा असतो. अरे मी खूप वेळा सांगितलं बरं का, कोणत्याही फिगरचा व्हॉल्यूम बेस एरिया मल्टिप्लाइड बाय हाईट एवढा असतो. आपण जे क्युबॉइडचा वगैरे व्हॉल्यूम काढतो बघा, मला सांगा बॉक्सचा व्हॉल्यूम आपण हा कसा शिकलो सांगा, LBH, क्युबॉइड LBH. हा जो आपला बॉक्स असतो की नाही, हा बॉक्स त्याचा व्हॉल्यूम काय असतो बघा, लेंथ इंटू ब्रेड इंटू एच असं असतो की नाही. आणि त्यातलं LB काय आहे बघा, की LB काय आहे त्यातलं, LB खाली रेक्टँगल आहे, त्याची एरिया आहे, रेक्टँगलची एरिया इंटू एच म्हणजे काय, त्याची हाईट आहे. कोणताही व्हॉल्यूम आहे ना, तो एरिया ऑफ बेस मल्टिप्लाइड बाय हाईट न तयार होत असतो. कोणतंही कर्व्ड सरफेस एरिया हे नेहमी पेरिमीटर ऑफ बेस इंटू हाईट न तयार होत असते. कोणतीही कर्व्ड सरफेस एरिया, म्हणून बेसिक्स चांगले पाहिजे बघा आपले. 8वी 9वी 10वी फार चांगल्या ठिकाणी क्लास लावायचा, लक्षात ठेवा हा, की एरिया ऑफ बेस मल्टिप्लाइड बाय हाईट अशी असते. मी वर्गात तुम्हाला नाही सांग, म्हणजे आठवत नाही तुम्हाला, हे शिकवलं किती वेळा शिकवले वर्गात. 1-2 उदाहरण देतो आता. चला सांगा, तुम्ही सिलेंडरचं व्हॉल्यूम काय करा, पाठ असेल तुम्हाला सगळ्यांना, मला मान्य आहे, असा व्हॉल्यूम पाठ आहे तुम्हाला. काय सांगा, सिलेंडरचा व्हॉल्यूम πr²h. हे तरी आठवतंय 10वीतलं. असं नाहीये ते ऍक्च्युली, असा व्हॉल्यूम नाहीये. हे बघा, बेस एरिया म्हणजे कोणाची एरिया, सर्कलची एरिया. त्याचा बेस कसा आहे, सर्कल, πr² इंटू हाईट असं असतं. आणि तुम्हाला उदाहरण कसं देतो माहिती घ्यायचं,
सीडी असतात बघा, त्या एका रॉड मध्ये आपण असं सीडी टाकत जातो. पहिल्यांदा तुम्ही एक सीडी टाकता आणि बेस तयार करता, मग दुसरी सीडी टाकता, असं करत करत सीडीचं असं तुमचं बंच तयार होतो आणि तो सिलेंडर तयार होतो ऍक्च्युली. असा ना तुम्ही अजून काही लोकांकडे तो स्टँड असेल बघा, जुना स्टँड सीडी ठेवायचा असं, आता बंद झाले सीडी प्रकार, पण असा असतो, असा ठेवत गेला असतो. म्हणून मला सांगा, कुठल्याही फिगरचा व्हॉल्यूम हा एरिया ऑफ बेस मल्टिप्लाइड बाय हाईट न तयार होतो. आता आपला साधा हा जो क्यूब आहे ना, क्यूब म्हणजे असा शेप असतो बघा, हा सगळं सेम, ह्याचा पण व्हॉल्यूम आपण एल क्यूब म्हणतो. आठवतो मला एल क्यूब? अरे याची लेंथ एल, ब्रेड्थ एल, हाईट एल, मग त्याचा बेस काय झाला सांगा? त्याचा बेस एल स्क्वेअर, म्हणजे एरिया ऑफ बेस इंटू त्याची हाईट किती आहे? एल. अरे म्हणून तर तो एल क्यूब होतो रे, व्हॉल्यूम त्याचा असा असतो. मग तुम्हाला आता हा बॉक्स तुमचा ओपन जरी असला तरी व्हॉल्यूम आहे की नाही त्याला, काहीतरी आज जागा आहे की नाही, स्पेस आहे की नाही. मग याचा व्हॉल्यूम काय? याचा व्हॉल्यूम एरिया ऑफ बेस इंटू हाईट. आता ह्याची बेसची एरिया सांगा मला, याची बेसची एरिया, तो स्क्वेअर आहे, स्क्वेअरची एरिया म्हणजे काय असते? साईड स्क्वेअर. मग याचा बेस किती आहे सांगायचा? बेस 30 - 2x, म्हणजे एरिया ऑफ बेस, हे झाली एरिया ऑफ बेस इंटू हाईट. आता असं केल्यावर हाईट किती होणार आहे? एक्स होणार आहे ना, हाईट अशी एक्स. मग सांगा त्या बॉक्सचा व्हॉल्यूम काय झाला सांगा? बॉक्सचा व्हॉल्यूम 30 - 2x चा ब्रॅकेट स्क्वेअर इंटू एक्स क्युबिक सेंटीमीटर. आणि त्यांनी क्वेश्चन काय विचारला होता? एक्सप्रेस, वाचा बरं. व्हॉल्यूम ऍज अ फंक्शन ऑफ, हे काय, हा व्हॉल्यूम आहे, हा v इक्वल्स व्हॉल्यूम इज अ फंक्शन ऑफ एक्स. एक्स मधलं फंक्शन आहे की नाही? ऍडिशन, सबट्रॅक्शन, मल्टिप्लिकेशन, स्क्वेअर आहे ना. व्हॉल्यूम फंक्शनला, अरे फंक्शन म्हणजे काय वेगळं नसते, घाबरायचं नाही. फंक्शन म्हणजे साधं फंडामेंटल ऑपरेशन असतात. मग एक्सप्रेस व्हॉल्यूम ऍज अ फंक्शन ऑफ एक्स. मगाशी बघा, एक्सप्रेस एरिया ऍज अ फंक्शन ऑफ आर, मग ए इक्वल्स पाय आर स्क्वेअर होतो. तसं हा व्हॉल्यूम त्या फॉर्म मध्ये काय झाला? एक्सप्रेस झाला. लक्षात आलं? आता ही, आणि जर गरज वाटली तर ही दोन्ही काढल्या तर जास्त बरं होईल. अशा रफ कामीना फिगर्स काढून ठेवा पटकन. सोल्युशन झालं. द साइड ऑफ कार्डबोर्ड किंवा स्क्वेअर कार्डबोर्ड इक्वल्स 30 सेंटीमीटर. द साइड ऑफ कार्डबोर्ड इक्वल्स 30 सेंटीमीटर. खाली आहे द साइड ऑफ स्क्वेअर cut from each corner equals x सेंटीमीटर. प्रत्येक कॉर्नर मधून जो आपण कट केलेला स्क्वेअर आहे ना, त्याची साईड किती आहे सांगा? x सेंटीमीटर. नेक्स्ट लाईन. आता असं कट केल्यामुळे काय तयार झाले सांगा? ही फिगर तयार झाली. त्या फिगर मध्ये जो बेस आहे ना, बेस, हा बेस आहे ना, कुणाचा आहे तो? त्या बॉक्सचा बेस आहे. मग मला सांगा, त्या बॉक्सचा जो बेस आहे त्याची साईड किती आहे? त्याची साईड म्हणतो मी तुम्हाला, साईड किती आहे सांगा? 30 - 2x. Therefore, the side of base, हा शब्द महत्वाचा आहे, बेस ऑफ बॉक्स इक्वल्स 30 - 2x. सेंटीमीटर लिहा पुढे. 30 - 2x सेंटीमीटर. Next line, the height of box किती आहे सांगा? x सेंटीमीटर. Therefore, area of base of box, त्या बॉक्सची बेसची एरिया किती असेल? बेस एरिया काय असतं रे? बेस एरिया काय, ह्याचा फॉर्म्युला सांगा? बेस एरिया साइड स्क्वेअर म्हणजे 30 - 2x चा ब्रॅकेट स्क्वेअर. इतके स्क्वेअर सेंटीमीटर ही एरिया आहे. एरिया. Therefore, volume of box equals फॉर्म्युला असं ह्या बरं काय बघा, एरिया ऑफ बेस इंटू हाईट. एरिया ऑफ बेस मल्टिप्लाइड बाय हाईट. सांगा बेसची एरिया किती आहे? 30 - 2x चा ब्रॅकेट स्क्वेअर इंटू हाईट किती आहे? x, एवढे क्युबिक सेंटीमीटर. आणि इथं v इक्वल्स
व्हॉल्यूम इक्वल्स 30 मायनस 2x ब्रॅकेट स्क्वेअर इंटू x. म्हणजे आता त्यातला आता तुमचा केवढा पार्ट सोडून झाला सांगा, आता केवढा पार्ट सोडून झाला? व्हॉल्यूम ऍज अ फंक्शन ऑफ x एक्सप्रेस करा असं त्यांनी सांगितलं होतं. आता आपल्याला पुढे विचारलं याचं डोमेन काय, काय विचारायचं सांगायचं? डोमेन काय. आता डोमेनचा मुळात अर्थ काय सांगा मला? डोमेन म्हणजे x ला काय काय व्हॅल्यूज घेता येतात त्याला डोमेन म्हणतात. x ला ज्या ज्या व्हॅल्यूज घेता येतात त्याला काय म्हणतात? डोमेन म्हणतात. आणि त्याचा आन्सर ज्या सेट मध्ये असतं त्याला कोडोमेन म्हणतात. आणि एक्झॅक्ट जे आन्सर येतं म्हणजे उदाहरणार्थ आता समजा x3 असताना व्हॉल्यूम किती येईल, सिम्प्लिफाय केल्यावर जे आन्सर येईल की नाही त्याला रेंज म्हणतात. त्याला काय म्हणतात? रेंज म्हणतात. मग आता मला याचं डोमेन ठरवायचं. मग आता डोमेन मध्ये साधी गोष्ट आहे. x काय आहे पहिले मला सांगा, x काय आहे सांगा. साइड ऑफ स्क्वेअर टू बी कट फ्रॉम इच कॉर्नर. तुम्ही ज्या प्रत्येक कॉर्नर मधून जो आपण स्क्वेअर कट करणार आहे त्याची साइड, मग ती साइड 0 असून चालेल का सांगा मला? म्हणजे कटच करणार नाही तुम्ही, काहीच कट करणार नाही, मग याच्यापासून बॉक्स तयारच होणार नाही. म्हणजे थोडक्यात तुमचा x पहिली गोष्ट कसा असला पाहिजे? 0 पेक्षा मोठा असला पाहिजे. हा बघा विचार कसा साधा आहे. बघा x ला आपण काय काय नंबर घेऊ शकतो. समजा निगेटिव्ह नंबर घ्यायचा तर प्रश्नच येत नाही. तुम्ही लेंथ x ही काय आहे सांगा? जो स्क्वेअर तुम्ही कापणार आहे कोपऱ्यामध्ये त्याची लेंथ आहे. मग मला सांगा ती लेंथ कधी निगेटिव्ह असेल? -2 सेंटीमीटरचा स्क्वेअर कापतो आपण नाही ना. मग ती पहिली गोष्ट लेंथ पॉझिटिव्ह पाहिजे. बरं ती पॉझिटिव्ह पाहिजे म्हणजेच x ग्रेटर दॅन 0 पाहिजे. मग याचा अर्थ असंही नाही रे पॉझिटिव्ह म्हणजे इन्फिनिटी पर्यंत चालेल. कसं चालेल? समजा x म्हणजे जर 20 असेल तर मला सांगा एवढं 30 सेंटीमीटर आहे. इकडनं 20 कापून दाखवा बरं. 30 मध्ये कापा तुम्ही एवढं. इकडनं 20 आणि इकडनं 30 सेंटीमीटर लेंथ आहे. मग याचा अर्थ हे पण महत्वाचं आहे की हा जो बेस आहे ना हा तयार होणारा हा जो आहे तो 15 पेक्षा म्हणजे x ला 15 पेक्षा जास्त व्हॅल्यू तुम्ही घेऊ शकत नाही. 15 घेतल्यावर काय होते सांगा? ही व्हॅल्यू काय होते सांगा? 15 घेतल्यानंतर म्हणजे इकडनं 15 आणि इकडनं 15 कापलं तर 0. मग तुमचा बॉक्स तयार होणार नाही. काय नाही तुमचे 2 तुकडे होतील त्याचे. इकडनं 15 इकडनं 15 कापल्यानंतर सरळ सरळ त्या कार्डबोर्डचे 2 तुकडे होतील की नाही. मग तुम्हाला 15 पेक्षा जास्त कापून पण चालत नाही. 15च्या आत कापलं पाहिजे आणि 0च्या वर कापलं पाहिजे. म्हणजे x च्या व्हॅल्यूज काय काय सांगा थोडक्यात? 0 आणि 15च्या मध्ये. यालाच डोमेन म्हणतात. यालाच काय म्हणतात सांगा? डोमेन म्हणतात. मग आता मला सांगा ही जी टर्म आहे ना ही टर्म x 15च्या आत आहे हे कसे ठरवायचं? हे 15च्या आत. मी आता 15 पण नुसतं याच्यावर सांगितलं रे. मला सांगा हा तुमचा स्क्वेअर शेप जो काही बॉक्स सॉरी काय बेस तयार होणार आहे त्या बेस मध्ये ही पण शेवटी लेंथच आहे ना ही पण त्याची. मग लेंथ कायम कशी असते? लेंथ कायम कशी असते? पॉझिटिव्ह असते का निगेटिव्ह असते? म्हणजे ग्रेटर दॅन 0. म्हणजे ट्रान्सफर करा बरं. 30 इज ग्रेटर दॅन 2x. 2 ने डिवाइड करा. 15 इज ग्रेटर दॅन x. हे उलट सांगा. x इज लेस दॅन 15. म्हणजे x 15 पेक्षा लहान पाहिजे आणि x 0 पेक्षा काय पाहिजे? मोठे पाहिजे. हे झालं तुमचं डोमेन. आता फक्त लिहून घ्यायचं आपल्याला. ते ना चला असं काय सिन्स खाली पहिले डोमेन असं लिहिता का बघा. एक मिनिट रेकॉर्डिंग चालू आहे. ओके. Since x is the length of side, since x is the length of side of square to be cut from each corner, comma, it must be positive. म्हणजे आपण जो स्क्वेअर कट करणार आहोत ना त्याची लेंथ पॉझिटिव्ह पाहिजे ना. दॅट इज x ग्रेटर दॅन 0 पाहिजे. दॅट इज x ग्रेटर दॅन 0. Also, here 30 minus 2x. Also, 30 minus 2x
is the side of square is the side of असं म्हणा square base म्हणा square base of the box side of the square base of the box comma it is also positive. It is also positive. Therefore 30 minus 2x is greater than 0. Therefore 30 greater than 2x. 2 ने divide करा 15 greater than x. 15 greater than x. That is x is less than 15. X is less than 15. मग आता काय ठरलं सांगा तुमचं डोमेन. Therefore domain equals round bracket मध्ये 0 to round bracket मध्ये 15. 0 पासून 15 पर्यंत. राऊंड ब्रॅकेट काय आहे सांगा. 15 घेता येत नाही, 0 घेता येत नाही, त्यामुळे राऊंड ब्रॅकेट. समजलं तुम्हाला. नेक्स्ट पुढचा क्वेश्चन. पुढचा क्वेश्चन पाहतात ना तो 12वा नंबर आहे तो जरा वरच्या लाईनला पाहिजे. नेक्स्ट वरच्या लाईन. लेट f be the subset of z cross z defined by f is a set of ordered pair ab म्हणजे ते ऑर्डर्ड पेअर असते म्हणतो आम्ही ब्रॅकेट मध्ये ऑर्डर्ड पेअर ab a plus b दोन डॉट केले such that a and b कसे पाहिजे belongs to z पाहिजे. is a function is f a function from z to z असं म्हणतो. बरं ऐका पुन्हा जरा थोडंसं मागचा पार्ट सगळा क्वेश्चनचा हे नोटेशन कळावं किंवा अर्थ कळावं म्हणून सरळ परत सांगतो मी. झेडला म्हणतात सेट ऑफ इंटिजर्स. झेडला काय म्हणतात सांगा. सेट ऑफ इंटिजर्स. 5 मिनिटं वेळ देईल पण सगळं मागचं एका ह्याच्यात रिवाइज करतो. लक्षात झेड म्हणजे काय सांगा. सेट ऑफ इंटिजर म्हणजे काय सांगा. 0 +1 +2 +3 इन्फिनिटी -1 -2 -3 ह्याला म्हणतो आपण इंटिजर्सचा सेट. आता पुन्हा कार्टेशियन प्रोडक्ट ऑफ टू सेट्स हा काय प्रकार असतो. कार्टेशियन प्रोडक्ट परत एकदा ऐका. समजा तुम्हाला ए सेट दिलाय. ए सेट त्याच्यामध्ये 1 2 3 असे एलिमेंट्स आहेत आणि बी सेट दिलाय ज्याच्यामध्ये समजा ABCD असे एलिमेंट्स आहेत. तर यांचा जो ए आणि बी चा कार्टेशियन प्रोडक्ट असतो त्याला A क्रॉस B म्हणतात. ऍक्च्युअली प्रोडक्ट म्हणजे गुणाकार असं समजू नका. नुसत्या पेअर्स असतात. कार्टेशियन प्रोडक्ट म्हणजे नुसत्या पेअर असतात. तर पहिल्यांदा काय ए आणि नंतर बी आहे. मग ऑर्डर पेअर मध्ये आधी ए चा एलिमेंट नंतर बी चा एलिमेंट. समजा इथं मागा पुढे झाला असेल ग्रीक बी क्रॉस ए तर आधी बी चा एलिमेंट नंतर ए चा एलिमेंट. मग नुसत्या पेअर लावत बसायचं. हे बघा 1A ही पेअर होऊ शकते. 1B 1C 1D कंटिन्यू करायचं पुढं. मी खाली लिहितोय 2A 2B 2C 2D 3A 3B 3C आणि 3D इतक्या पेअर्स त्याच्यामध्ये होऊ शकतात. याला म्हणतात कार्टेशियन प्रोडक्ट ऑफ टू सेट्स A क्रॉस B. मग असा हा A क्रॉस A पण करता येतो. B आपण हे सगळं शिकलोय मागे. B क्रॉस B करता येतो. समजा दोन सेट नॅचरल नंबर असतील तर नॅचरलचा क्रॉस प्रोडक्ट घेता येतो. झेडचा घेता येतो म्हणजे आता आपण याच्यात घेणार आहोत तसा. हे सगळे कार्टेशियन प्रोडक्ट आहेत. एखाद्या सेटमध्ये जर 1 2 3 4 3 12 एखाद्या सेटमध्ये जर 12 एलिमेंट्स असतील तर त्याच्या पॉवर सेट आठवलं का. पॉवर सेट त्याच्या पॉवर सेटमध्ये 2:12 इतके सेट्स एलिमेंट्स तुम्हाला बघायला मिळतात. पॉवर सेटचा अर्थ काय सांगा. पॉवर सेटचा अर्थ आपलं नेहमीच एक्झाम्पल सांगा बरं. पॉवर सेटचं A 1 2 3 A 1 2 3 काही लोक नवीन आहेत ते त्यांच्यासाठी चालले बरं बाकी काही ना. हे बघा ए सेट जो आहे 1 2 3 ह्याचे पॉवर सेट म्हणजे याचे एकूण पॉसिबल सबसेट्स किती. ह्याचे किती पॉसिबल सबसेट्स आहेत त्याला पॉवर सेट म्हणतात. नल सेट याचा सबसेट आहे. नुसता 1 हा त्याचा सबसेट आहे. नुसता 2 हा त्याचा सबसेट आहे. फक्त 3 हा सबसेट आहे.
1 2 हा सबसेट आहे, 1 3 हा सबसेट आहे, त्याच्यानंतर 2 3 हा सबसेट आहे आणि 1 2 3 हा त्याचा इम्प्रॉपर सबसेट आहे. पण सबसेट आहेच ना. मग मला सांगा या सेटमध्ये 1 2 3 4 5 6 7 8 एलिमेंट्स आले की नाही. ते 8 नसतात तर याच्यात 3 एलिमेंट्स आहेत. मग पॉवर सेट मध्ये 2⁻³ असे 8 एलिमेंट्स असतात. ह्याच्यात जर 2 एलिमेंट्स असते की नाही, 2 एलिमेंट्स ह्याच्यात तर काय काय बघा, नल सेट 1 2 हे नाही 1 2 बरोबर आहे. नुसता 1 नुसता 2 नुसता 3 नाही 3 नाही सॉरी 1 2 दोनच आहेत समजा. तर नल सेट आहे 1 आहे 2 आहे आणि हा 1 2 आहे. बाकी पुढचे कोण नाही बघा. हे एवढे जर 4 झाले बघा 1 2 3 4 4 झाले. ऍक्च्युली 4 नाही आहेत ते. ह्याच्यात 2 एलिमेंट्स आहेत ना, मग 2⁻². ह्याच्यात 5 एलिमेंट्स असते 2⁻⁵. ह्याच्यात 12 एलिमेंट्स आहेत या तुमच्या सेटमध्ये. मग याचे किती पॉवर सेट्स तयार होतील? पॉवर सेट मध्ये किती एलिमेंट्स तयार होतील? 2⁻12. सर्वेश किती होतील? 2 त्यातला कोणताही एक सबसेट जर आपण काढून घेतला की त्याला रिलेशन फ्रॉम ए टू बी म्हणतात. त्यातला कोणताही एवढे 2⁻12 म्हणजे नंबर किती कळलं तुम्हाला? जवळपास 4096 तुमच्याकडे काय तयार होणार आहेत पॉवर सेट मध्ये एलिमेंट्स. मग त्यातले 4-5 काढून घ्या. त्याला म्हणतात रिलेशन फ्रॉम ए टू बी. त्याला म्हणतात काय सांगा? म्हणून त्यांनी अशी सुरुवात केली जाते तुमची. हे या नवीन तुमच्या लोकांसाठी जरा सांगितलं तुम्ही. हे बघा काय म्हणले सुरुवात बघा. फंक्शन काय सांगा? फंक्शन सबसेट ऑफ झेड क्रॉस झेड. अरे झेड क्रॉस झेड जो असतो ना त्याचा एखादा सबसेट म्हणजे रिलेशन असतं. त्याचा एखादा सबसेट म्हणजे काय असतं? रिलेशन. आणि रिलेशनला फंक्शन कधी म्हणायचं? रिलेशनला कधी फंक्शन म्हणायचं? तर रिलेशन मधल्या प्रत्येक एका एलिमेंटला म्हणजे ते रिलेशन जेव्हा तुम्ही ह्याच्यात दाखवता, कशामध्ये व्हेन डायग्राम मध्ये जेव्हा रिलेशन दाखवता, उदाहरणार्थ यातलं मी रिलेशन हे समजा सिलेक्ट केलं, एक हा सिलेक्ट केला समजा म्हणतोय. मग तुम्ही असं दाखवणार यातला 1 कोणाशी रिलेटेड आहे? बी शी रिलेटेड आहे. बघा 1 बी शी रिलेटेड, 2 कोणाशी रिलेटेड आहे? सी बरोबर रिलेटेड आहे. असं मी याच्यात दाखवणार. आणि जर या व्हेन डायग्राम मध्ये एका एलिमेंटला एकच इमेज असेल एका वेळेस तर त्या रिलेशनला फंक्शन म्हणतात. एकाला 2-2 इमेजेस आल्या तर त्याला फंक्शन म्हणत नाही. मग त्यांनी हे जे दिले आता सेंटेन्स, हे तुम्हाला म्हणलं ना की हा भाग आहे तो हळूहळू समजायला लागतो. जितक्या वेळेला त्यांना ऐकाल तितक्या वेळ तुम्हाला ते चांगलं समजत राहणार आहे. त्यामुळे खूप वेळा ऐकायचं ते. त्यांनी असं सांगितलं की झेड क्रॉस झेडचा, आता झेड क्रॉस झेड म्हणजे काय झाला? एक तुमचा हा सेट बघा, झेड हा इकडे मांडा असा, दुसरा मांडा इकडे झेड, असं पेअर्स करत चला त्यांच्यातले. इन्फायनाइट होतो इन्फायनाइट. कार्टेशियन प्रोडक्ट मध्ये इन्फायनाइट, त्यातले काही तुम्ही सिलेक्ट करणार ऑर्डर पेअर. आणि ते ऑर्डर पेअर त्यांनी असं सांगितलंय बघा, ते ऑर्डर पेअर अशी आहे ए बी बघा बरं A+B अशी ऑर्डर पेअर तुम्ही सिलेक्ट करायची आहे. ए आणि बी दोघं कशात आहेत सांगा? ए आणि बी दोघं काय आहेत सांगा? झेड बिलॉंग्स टू झेड म्हणजे वाचा बरं कॉलम मध्ये आहे का? आहे. आणि मग तुम्हाला विचारलंय की हे या प्रकारे जर मी पेअर्स लिहिल्या तर हे फंक्शन असू शकेल का? आता प्रश्न सगळ्यांना कळला का बघा, व्यवस्थित समजला का बघा. आधी प्रश्न कळणं गरजेचं आहे. माझ्या दृष्टीनं तो क्वेश्चन आपल्याला समजणं फार गरजेचं आहे. व्यवस्थित बघा, पुन्हा वाचतो मी. लेट एफ बी द सबसेट. सबसेट घेतला म्हणजे तुम्ही रिलेशन घेतलं. सबसेट ऑफ झेड क्रॉस झेड तुम्हाला सांगितलंय. फंक्शन कसं डिफाईन केलं सांगा? ऑर्डर पेअर मध्ये ए बी A+B समोर 2 डॉट केले. ए आणि बी दोघेही काय आहेत सांगा? इंटिजर्स आहेत. आणि मग इज अ फंक्शन, इज एफ अ फंक्शन फ्रॉम झेड टू झेड जस्टिफाय. फंक्शन आहे का? तर हे नाही. उदाहरण देतो, लक्षात एक्झाम्पल देतो. आपण स्वतः काही नंबर्स घेऊन तयार करायचं. कसं लिहायचं सगळं नंतर सांगतो. लेट समजा A 0 आहे असं समजा आणि B 1 आहे सांगा. दोघंही हे झेडच्या सेट मध्ये आहेत की नाही सांगा. हे बघा एक झेड मी इथे लिहून जातो. इथं 0 1 2 3 इकडे -1 -2 -3 इन्फायनाइट. हा पण झेड सांगा. फंक्शन फ्रॉम झेड टू झेड आहे की नाही सांगा. हे काय सांगा इकडे? -3 -2 -1 0 1 2 3. आता मी अशा पेअर्स लावत जाणार इकडे, लवकर कळेल तुम्हाला फंक्शन आहे सांगा. ए जर 0 असेल
आणि बी जर 1 असेल तर एबी काय झालं सांगा, एबी काय झालं सांगा, ह्यांचा प्रॉडक्ट सांगा बरं. एबी काय झालं सांगा 0 आणि ए प्लस बी काय झालं सांगा 1. मग ऑर्डर्ड पेअर तुमची काय झाली सांगा ती. देअरफॉर ऑर्डर्ड पेअर कशी आहे सांगा ती, एबी ए प्लस बी ची ऑर्डर्ड पेअर काय झाली सांगा 0 1 झाली. म्हणजे 0 1 हे तुम्हाला मिळालं. म्हणजे याचा अर्थ 0 वरनं एरो कोणा जाणार सांगा 1 ला जाणार. आता दुसरं एक्झाम्पल, लेट ए समजा 0 आहे, नाही ह्याच्यात आहे की नाही सांगा झेड मध्ये. बी समजा 2 आहे, अरे वाटेल तर एक्झाम्पल घ्या काही घ्या. झेड 0 आहे, बी 2 आहे समजा. मग आता मला सांगा एबी ची व्हॅल्यू किती येणार, एबी ची व्हॅल्यू 0 आणि ए प्लस बी ची व्हॅल्यू किती येणार आहे 2. मग तुमची ऑर्डर पेअर एबी आणि ए प्लस बी अशी ऑर्डर पेअर आहे ना, ती काय झाली सांगा पेअर 0 2 झाली, 0 2 झाली. मग आता 0 च्या वरनं एरो कोणावर जाणार 2 वर जाणार. त्याला फंक्शन म्हणतो आपण. एका एलिमेंट पासून 2 2 4 4 5 5 इमेजेस हे चाललेत की त्याला फंक्शन म्हणत नाही. त्यांनी असं विचारलं इज एफ अ फंक्शन फ्रॉम झेड टू झेड. नो, इट्स नॉट अ फंक्शन बिकॉज द एलिमेंट 0 in the domain, the element 0 in the domain has more than one images in the codomain. त्या 0 ला एक पेक्षा जास्त इमेजेस आहेत. अरे अजून इन्फायनाइट इमेजेस आहेत. तुम्ही नुसतं आकडे बदला, 3 करा इथं 3, इथं 4 करा, 5 करा, 6 करा, 7 करा, -1 करा. त्या 0 पासून इन्फायनाइट आलोत चाललेत. हे चालत नाही. काय लागतं आपल्याला, एका एलिमेंटला एकच इमेज लागते. त्यामुळे हे फंक्शन नाही. आता हे सोल्युशन कसं लिहायचं बघा, घ्या त्याचं सोल्युशन कसं लिहायचं. सुरुवात अशी करा, असेल एफ इज अ सबसेट ऑफ, एफ म्हणजे फंक्शन बरं का, एफ म्हणजे फंक्शन. स्मॉल एफ काढायचा, सुरुवात आहे म्हणून कॅपिटल वगैरे काही नाही तसलं. गावामध्ये सर किती ओढू दे तुम्हाला, आपल्या इथं तसंच. एफ इज अ फंक्शन फ्रॉम sorry, F is a subset. Sorry. F is a subset of Z cross Z. F is a subset of Z cross Z. आणि खाली तो F लिहिलं त्याने दिले तसं लिहून टाका. लिहा F is equal to काय सांग. F equals एक ब्रेस ब्रॅकेट पुस्तकात बघा आहे, पुस्तकात बघा. F equals ब्रेस ब्रॅकेट ऑर्डर पेअर त्यांनी AB, A प्लस B अशी तुम्हाला पेअर दिली. AB A प्लस B अशी तुम्हाला पेअर दिलेली. दिलेली ए बिलॉंग सगळं सेम लिहायचं, ब्रॅकेट कंप्लीट पर्यंत सेम लिहायचं इथपर्यंत. आणि मग तुम्हाला विचारलंय हे जे तुम्हाला असं पेअर दिलेले आहेत ना, हे या पेअरला आपण फंक्शन म्हणू शकतो का. उदाहरणार्थ तुम्हाला सांगू का, आता जर आठवत असेल तर याच पेजवरचा जरा क्वेश्चन नंबर 2 काढा बरं. याच पेज नंबरचा क्वेश्चन नंबर 2, त्याची उत्तर तुम्ही कशी व्यवस्थित दिली होती, मला पटपट दिली होती. आठवते हे फंक्शन आहे की नाही, तुम्हीच तर सांगितलं होतं मला, आठवतंय का. तुम्ही त्या पेअर्सकडे बघून सांगत होतात ना हे फंक्शन आहे किंवा नाही. हे आठवलं तुम्हाला क्वेश्चन नंबर 2 मध्ये. पहिल्याला येस म्हणले का नो म्हणले सांगा. आपण पहिल्याला काय म्हणलं होतं सांगा. त्यातला 2 - 1 एक बघा, त्यातला 2 - 1 बघा आणि 2 2 बघा बरं. त्यातलाच त्याच ह्याच्यात बघा बरं, एक 2 - 1 बघा आणि 2 2 बघा. बघितलं सगळ्यांनी. मग 2 ला एक इमेज -1 आहे. माझ्यामध्ये ह्यानं सांगितलं होतं, तू सांगितलं असे उत्तर. आणि 2 ला दुसरी इमेज 2 पण आहे. म्हणजे 2 ला 2 इमेज झाले की नाही. ते तुम्हाला पटकन काय कळलं होते काय, ऑर्डर पेअर तयार करून दिली होती. आता आम्हाला इथं स्वतःला तयार करून घ्यायला लागते ऑर्डर पेअर. एवढाच फक्त फरक आहे रे, बाकी काही नाही. ह्या ज्या ऑर्डर पेअर होत्या ना ह्या आहे त्या तयार होत्या तिथं, ह्याच्यात आपल्याला तयार करून घ्यायचे. चल खाली एक्झाम्पल्स तुम्हाला पाहिजे असे द्यायचे. हा लेट म्हणा, हे एक्झाम्पल द्या. लेट म्हणा, हे दुसरं द्या. आणि वाटलं तर त्या व्हेन डायग्राम मध्ये दाखवा. सेम आता बोर्डवरचा पार्ट आहे तसा लिहून घ्या, सेम आहे तसा लिहून घ्या. हा इथपर्यंत सगळे आले तुम्ही. आता बघा, आता मी फंक्शन कसं लिहितो बघा. हे फंक्शन म्हणजे एफ काय लिहितो बघा. चला ऑर्डर पेअर सांगा. AB A प्लस B. ए बोल्ड 1 0 1 हे बघा, हे 0 1 कॉमा खाली 0 2 असं 0 3 डॅश 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 करून सुरू. मग मला सांगा
अशा ऑर्डर्ड पेअर्सना फंक्शन म्हणतात का फक्त रिलेशन म्हणतात? रिलेशन. त्याला फंक्शन म्हणतात. ते रिलेशन फंक्शन होण्यासाठी एका एलिमेंटला काय लागतो? एकच इमेज लागते. इथे एका एलिमेंटला भरपूर इमेजेस आहेत. म्हणजे आपलं एक्झाम्पल स्टेडियमला काय सांगा, हा हिरो सगळ्यांना धुवायला चाललाय एकाच वेळेला सगळ्यांना मारतोय. हे फक्त पिक्चर मध्ये, इथं मॅच मध्ये नाही. चल खाली किंवा असं म्हणा, हिअर बोलणं पण हिअर द एलिमेंट झिरो, here the element 0 in the domain has more than one images in the codomain. Hence it is not a function. Hence it is not a function. Hence it is not a function. आता आपल्याला हा जो 14 क्वेश्चन आहे की नाही, 14 क्वेश्चन हा ऍक्च्युअली ओरली सोडवायचा प्रश्न आहे. फक्त ओळखायचा आहे. हा ओरली सोडवायचा असतो 14 क्वेश्चन. एकदा वाचून 14 म्हणजे आता 13 नंबर पर्यंत आहे त्याला, आणि तुम्ही समजून घ्या. 13 नंबरचा क्वेश्चन बघा. बोलणं बंद. चेक द इंजेक्टिव्हिटी अँड सर्जेक्टिव्हिटी ऑफ द फॉलोइंग फंक्शन्स. आता पहिले या दोन शब्दांचा परत अर्थ सांगा. इंजेक्टिव्ह फंक्शन म्हणजे काय? इंजेक्टिव्ह म्हणजे 1 to 1. शोधा बरं मागे कुठेतरी इंजेक्टिव्ह, मागे शोधा ना तुमचं तुम्ही तोपर्यंत. इंजेक्टिव्ह म्हणजे काय सांगा? 1 to 1. सर्जेक्टिव्ह म्हणजे काय सांगा? सर्जेक्टिव्ह म्हणजे ऑन टू असेल बघा, ऑन टू. सर्जेक्टिव्ह फंक्शन म्हणजे काय? ऑन टू. इंजेक्टिव्ह म्हणजे काय? 1 to 1. सहज कुठेतरी शब्द मिळतील बघा. शोधा. किती पेज नंबर वर आहे? 107 वरती शब्द आहेत बघा. ठीक आहे. आता मग मी तुमच्या पुस्तकात नसलेली तुम्हाला दोन नावं कुठली सांगितली सांगा. जे फंक्शन 1 to 1 नसतं त्याला मेनी टू 1 म्हणतात. काय म्हणतात त्याला? जे 1 to 1 नसतं त्याला मेनी टू 1 म्हणतात. आणि जे ऑन टू नसतं त्याला काय म्हणतात सांगा? इंटू फंक्शन म्हणतात. ही पुस्तकात तुमच्या नावं नाहीये, पण इतर पुस्तकात आहे. मग आपल्याला 1 to 1 फंक्शन म्हणजे काय, त्याचा अर्थ काय, तर परत सांगतो, लक्षात ठेवा. डोमेन मधल्या प्रत्येक एलिमेंटला एका वेळी एकच इमेज पाहिजे. एका वेळी एकच इमेज पाहिजे. म्हणजे एकाला 1 to 1. हा चुकून असं आलं की नाही दुसऱ्या पण एलिमेंटला तीच इमेज, हे फंक्शन आहे बरं का. हे फंक्शन आहे. 2 जण म्हणून एकाला मारतात, हे फंक्शन आहे. 2 जण म्हणून एकाला मारतात, हे फंक्शन आहे. पण त्याला म्हणतात मेनी टू 1. बरोबर ना. 2-3 एलिमेंट्सना एकच इमेज यायला लागली ना की त्याला काय म्हणतात सांगा? मेनी टू 1 म्हणतात. म्हणजे थोडक्यात नॉट 1 to 1. आपल्या पुस्तकात आपल्या भाषेत काय, इथं हे शब्दच नाही तुमच्याकडे. हे मेनी टू 1 तुमच्याकडे शब्द नाही आहेत. पण आपण म्हणायचं काय? नॉट 1 to 1 म्हणजेच नॉट इंजेक्टिव्ह. आणि ऑन टू म्हणजे काय, लक्ष द्या. ऑन टू म्हणजे काय, फार महत्वाचं आहे. ऑन टू विचित्र आहे. समजा कोडोमेन मधल्या प्रत्येक एलिमेंटला माग जर प्री इमेज असेल, प्रत्येकाला कोडोमेन मधल्या प्रत्येकाला माग जर प्री इमेज, प्री याची ही इमेज याची ही प्री इमेज, जर प्रत्येकाला मागे जर प्री इमेज असेल तर त्याला ऑन टू म्हणतात. म्हणजे कोडोमेन मध्ये असा एकही एलिमेंट असता कामा नये ज्याच्यावर एरो आलेलाच नाहीये. असा एक पण एलिमेंट असता कामा नये. चुकून जर एखादा एलिमेंट असा सापडला की ज्याला कोणी बाण मारलाच नाहीये, असा जर एलिमेंट सापडला तर इट इज नॉट ऑन टू, इट इज
इनटू फंक्शन. म्हणजे ऑन टू फंक्शन असण्यासाठी काय असावं लागतं सांगा, डोमेन सॉरी कोडोमेन मधल्या प्रत्येक एलिमेंटला मागे कोण पाहिजे, प्री इमेज. असं असेल ना तर ऑन टू. सोप्या भाषेत सांगू, प्रत्येकावर अॅरो यायला पाहिजे. थोडक्यात प्रत्येक जण युद्ध चाललं समजा, इकडनं अॅरो सोडतात सगळेजण आणि हे मरतात सगळे. यातले सगळे मेले ना की ते ऑन टू फंक्शन. आणि एखादा जिवंत राहिला तर नॉट ऑन टू. हे सोप्या भाषेत काय काय लक्षात ठेवा तुम्ही कसं करायचं. मग आता बघा वन बाय वन, अगदी सोपं आहे, फार सोपं आहे. पहिला क्वेश्चन सांगा. क्वेश्चन नंबर 13 मधला फर्स्ट पार्टचा बरोबर क्वेश्चन. हे ओरली करायचं बरं का प्रॉब्लेम हा. बघा, अ फंक्शन एफ फ्रॉम नॅचरल नंबर टू नॅचरल नंबर गिवन बाय एफ इक्वल्स एक्स स्क्वेअर. सगळ्यांचं लक्ष इथं पाहिजे. हे अर्थ कळलं पाहिजे मला. त्याची मी दोन व्हेन डायग्राम काढतो की कायम. तो पहिला सेट नॅचरल आहे, दुसरा पण नॅचरल आहे, असा त्याचा अर्थ आहे. बघा, इथं नॅचरल आहे, इथं नॅचरल आहे, आणि फंक्शन आहे तुमचं नॅचरल टू नॅचरल, आणि ते फंक्शन आहे ना एफ ते कसं दिले तुम्हाला, एक्स स्क्वेअर असं दिले. मग इथं कोण कोण असतात नॅचरल मध्ये, 1 2 3 4 इन्फायनाइट असतात. इकडे पण कोण कोण असतात सांगा, 1 2 3 4 इन्फायनाइट. आता बघा, एक्स ला ज्या व्हॅल्यूज आपण घेतो, लक्ष इकडेच पाहिजे, एक्स ला ज्या व्हॅल्यूज घेतो त्याला डोमेन म्हणतात. हे डोमेन येणारा आन्सर ज्या सेट मध्ये त्याला कोडोमेन म्हणतात, आणि एक्झॅक्ट जे आन्सर आहे त्याला रेंज म्हणतात. ह्याच्यात सगळंच कळेल बघा. चला, एक्स ला 1 घ्या, एफ ऑफ 1 चा आन्सर सांगा. 1 स्क्वेअर म्हणजे 1, अॅरो करा लगेच. चला, 1 चा आला, याला 1 ला गेला. 2 ला इथे घाला एक्स ला, 2 चा स्क्वेअर 4 आला, 3 चा स्क्वेअर इथं 9 आला, 4 चा इथं 16 आला, 5 चा 25 सगळे आले, असे असे नंबर यायला लागले. मग मला सांगा, एका एलिमेंटला एकच इमेज आहे की नाही, एका एलिमेंटला एकच इमेज आहे की नाही, का दोन दोन इमेजेस आहेत, का दोघांना एक येणार आहे, दोघांना एक इमेज येणार आहे का. मग एका एलिमेंटला एकच इमेज आहे म्हणल्यावर हे 1 to 1 आहे, म्हणजे इंजेक्टिव्ह आहे. इंजेक्टिव्ह आहे. थांबा, गडबड नाही करायची. आता मला सांगा, यातल्या 2 ला प्री इमेज आहे, ह्यातल्या 2 ला प्री इमेज आहे. कोणत्या नॅचरल नंबरचा स्क्वेअर 2 आहे सांगा. हा, √2 चा आहे, मलाही माहिती √2 चा, पण हा आर आहे का, हा सेट रिअल नंबरचा आहे का. हे रिअल असतं तर शक्य होतं. आता मला सांगा, तुमचा नॅचरल नंबरचा सेट आहे, म्हणजे 2 ला प्री इमेज आहे का, 3 ला प्री इमेज आहे का. अरे कितीतरी जणांना प्री इमेज नाहीये, किती लोकांचं जीवन राहिले, कितीतरी लोक. म्हणजे याचा अर्थ आहे ऑन टू आहे का नाही, म्हणजे सर्जेक्टिव्ह नाही. हे ऍक्च्युली इनटू फंक्शन आहे. म्हणजे कॉम्बिनेशन सांगायचं झालं तर 1 to 1 आणि इनटू असं फंक्शन आहे. हे जेईल लागतं बरं का. कॉम्बिनेशन हा प्रकार जेईल लागतो. 1 to 1 इनटू फंक्शन आहे. कसं आहे हे, 1 to 1 इनटू असं कॉम्बिनेशन सांगायचं. चला, कळलं का. मी एवढंच आहे, बाकी काही नाही आहे. ओळखायचं आहे ते कुठल्या प्रकारचं आहे. हा, 2 नंबर बघा. चला, सेकंड नंबर वाचावर कोणतरी असंच फंक्शन आहे, फक्त इथं काय दिलंय, हा झेड टू झेड दिले, झेड टू झेड. हे बघा, इथं झेड आहे, इथं झेड आहे, बाकी फंक्शन तेच. म्हणजे दोन्ही सेट तुमचे बदलले. हे बघा, इथं झेड पाहिजे, इथं पण झेड पाहिजे. मग आता झेड म्हणल्यावर काय काय नाही, नको इथं वेळ किती कंटाळा करायचं. फंक्शन फ्रॉम झेड टू झेड. बघा, हे फंक्शन एफ एक्स इक्वल्स एक्स स्क्वेअर. इंटिजर मध्ये कोण कोण असतं रे, असतात ना असे. इकडे पण 0 -1 -2 -3, इकडे +1 +2 आणि +3 4 इन्फायनाइट, इकडे इन्फायनाइट. चला, लक्ष येतं काय. मी पहिले पाहिजे तो नंबर घेतो. -1 चा स्क्वेअर करा मला इथे घेऊन. बघा, ह्याच्या 1-2 मिनिटं आहे ना. पहिली गोष्ट, ह्याच्या प्रत्येक एलिमेंटला तिकडे एक इमेज आहे का बघा, आहे ना. ह्याचा स्क्वेअर इथं आहे, तुम्हाला दिसत नाही तरी आत आहे, लक्षात ठेवा. हा, बरं. मग आता त्यातलं मी एक्झाम्पल फक्त -1 चं घेतो. चला, -1 चा स्क्वेअर किती, +1 चा स्क्वेअर किती. दोघं जण एकाला मारतात. हे फंक्शन आहे, पण हे 1 to 1 नाही आहे, हे मेनी टू 1 फंक्शन आहे. हे काय आहे, म्हणजे याचा अर्थ हे काय नाही सांगा, इंजेक्टिव्ह नाही, सर्जेक्टिव्ह पण नाही. का माहिती का, ह्यातल्या -3 ला प्री इमेज दाखवा बरं. कुणाचा स्क्वेअर निगेटिव्ह येतो रे, इमॅजिनरी नंबरचा येतो, पण आपलं झेड टू झेड चाललंय ना. कॉम्प्लेक्स नंबर आहेत का आपल्याकडे आता. मग मला सांगा, कुणाचा स्क्वेअर निगेटिव्ह सांगा, कुणाचाच नाही. म्हणजे ह्याला प्री इमेज, -1 ला प्री इमेज,
-2 ला, -3 ला कोणत्याही निगेटिव्ह नंबरला फ्री इमेज नाही. एवढंच नाही तर सर या 2 ला पण इमेज नाही आहे. तुम्ही नीट बघा, फ्री इमेज 2 ला आहे. कुणाचा स्क्वेअर 2 आहे सांगा? कुणाचा स्क्वेअर 2 आहे? कोणत्या इंटिजरचा? रिअल नंबर म्हणजे की लगेच तुम्ही सांगताय √2 चा स्क्वेअर सर 2 आहे. अरे याच्यात √2 आहे का आमच्याकडे? रिअल नंबर आहेत का हे? नाही. बस असं ओळखायचं. मग आता तुम्हाला बघा स्वतःला एखादं ओळखता येते बघा स्वतः एक ट्राय करा. मग आता हे काय काय जरा सांगा. आताच हे एक्झाम्पल हे 1 to 1 नाही म्हणजे मेनी टू 1 आहे. ते हे लक्षात ठेवा नाही ठेवा तुमचा प्रश्न आहे. 1 to 1 नाही एवढं लक्षात ठेवा. आणि ऑन टू पण नाहीये. अरे सगळ्यांवर आलेत काय हे? काही काही एलिमेंट शिल्लक आहेत की नाही? म्हणजे ऑन टू इंजेक्टिव्ह पण नाही आणि सर्जेक्टिव्ह पण. कळलं? या प्रकारे हा सगळा क्वेश्चन नंबर 14 जो आहे तो ओरली